नेवासा तालुक्यातील खडका फाटा येथे लहुजी शक्ती सेना अध्यक्ष सुनील दादासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। सविस्तर माहिती अशी की श्री लक्ष्मी देवस्थान वरखेड येथील ट्रस्ट मंडळ बेकायदेशीर असल्या कारणाने व त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचे नवीन आदेश मंडळाचे नसल्यामुळे हे ट्रस्ट मंडळ बेकायदेशीर आहे, असे वंचित बहुजन आघाडी नेते नेवासा तालुका अध्यक्ष पोपटराव सरोदे यांनी सांगितले। लहुजी शक्ती सेना प्रदेश सदस्य संजय वाल्लेकर यांनी हे मातंग समाजाचे देवस्थान असून या देवस्थानाचा कुठलाही विकास दिसून येत नाही आणि वेगवेगळ्या मार्गाने सोने चांदी पैसे यांची विल्हेवाट लावली जाते। त्यामुळे शासन प्रशासन कलेक्टर साहेब प्रांत साहेब तहसीलदार साहेब यांनी ही यात्रा आपल्या ताब्यात घेऊन पार पाडावी व सर्व दान आपल्या ट्रेजरीमध्ये जमा करून देवस्थानाचा विकास करावा, असे न झाल्यास महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल। आरपीआय जिल्हा नेते सुनील वाघमारे यांनी या बोगस कारभारावर कारवाई करून सर्व शासन प्रशासन यांनी यात्रा काळात सोने चांदी पशु पक्षी दान पेट्या ताब्यात घेऊन यात्रेचे नियोजन करावे। अनेक प्रकारचे गुन्हे दाखल असून आणि हे ट्रस्ट मंडळ नियमानुसार नसून हे ट्रस्ट मंडळ बरखास्त झाले असून या ट्रस्ट मंडळाला कुठल्या अधिकार नसल्याने व कुठले आदेश नसल्याने मागच्या आदेशानुसार हे कार्य बेकायदेशीररित्या करतात, असे वाघमारे साहेब यांनी सांगितले। पोलीस प्रशासन उपस्थित निवेदन देण्यात आले। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार। याच्यासाठी आहे मित्रांनो की मातंग समाजाचं जे आराध्य दैवत आहे लक्ष्मी माता, त्या लक्ष्मी आई मातेच्या मंदिराचा जो गैरकारभार चाललेला आहे तेथील ट्रस्टी हे बदलले पाहिजेत, गैरकारभार थांबला पाहिजे आणि त्या देवस्थानचा विकास झाला पाहिजे। आज तीव्र उन्हामध्ये लोक पूजाला येतात, सावलीची व्यवस्था नसते, तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसते व तिथं कुठल्याही सुविधा नसतात, नागरी सुविधा नसते, डॉक्टर नसतात। मग तेथील ट्रस्ट काय काम करतं? आतापर्यंत त्या मंदिराच्या आवारामध्ये त्या ट्रस्टी मंडळींनी एक झाड सुद्धा लावलेलं नाही आणि आतापर्यंत एवढा पैसा येतो, हा पैसा कशा पद्धतीने त्याचा विल्हेवाट लावली जाते आणि म्हणून त्या ट्रस्टीच्या कारभाराची तिथं चौकशी केली गेली पाहिजे आणि त्या ट्रस्टींनी केलेल्या कामाचा तिथं हिशोब मागितला पाहिजे। आमचं एकच म्हणणं आहे की येणारी ही 2025 ची यात्रा ही तहसीलदार साहेबांनी आपल्या हातामध्ये घ्यावी, तसेच प्रांत अधिकाऱ्यांनी घ्यावी, तसेच कलेक्टर साहेबांनी हातामध्ये घ्यावी, म्हणजेच यात्रेचा कारभार हा प्रशासकीय कारभार व्हावा। ही सगळ्यात महत्वाची मागणी मित्रांनो आम्ही इथं करण्यासाठी आलेलो आहे आणि जोपर्यंत येथील ट्रस्टी बरखास्त होत नाही आणि यात्रा ही शासकीय नियमानुसार तसेच सरकारच्या नियमाप्रमाणे चालत नाही, तहसीलदारच्या हाताने देवीची पूजा झाली पाहिजे। इथं कर्जत सारखे पाहुणे आहेत, आमचे वंचितचे नेते पोपटराव आहेत, आतापर्यंत ज्यांनी हा लढा उभारला ते विजय भाऊ शिरसाट आहे, संजयजी वालेकर आहेत, हे बहुजन नेते आहेत। परंतु ती यात्रेची परिस्थिती पाहिली, जो सचिव म्हणून घेतो तो सचिवच राहिलेला नाही तिथं, कडुबाळ गोरे तो सचिव राहिलेला नाही। मागच्या वेळेस तो तडीपार झालेला आहे। तांत्रिक दृष्ट्या त्यांनी फक्त ते कॅन्सल म्हणजे हायकोर्टातून आणल्यामुळं तांत्रिक दृष्ट्या तो तेवढ्या यात्रेपुरतं होतं, आता काही राहिलेलं नाही। म्हणून एकमुखी सर्वांची आमची एकच मागणी आहे की ही जी यात्रा आहे ही तहसीलदार प्रांत आणि जिल्हाधिकाऱ्यांनी ताब्यात घ्यावी, प्रशासनाने ताब्यात घ्यावी आणि जी काही स्थानिक कार्यकर्ते आहेत, चांगली भक्त मंडळी आहेत, त्यांना बरोबर सोबत घ्यावं आणि ही यात्रा करावी। कारण तुम्हाला सांगतो हे जे देवस्थान आहे मला वाटतं शिर्डी देवस्थानच्या अगोदरचं असेल कदाचित, परंतु त्यानंतर इथं श्री क्षेत्र देवगड एवढं मोठं होत आहे महाराष्ट्रात, शनी शिंगणापूर मोठं होतोय। आमदार साहेब आत्ताचे आमच्या तालुक्याचे म्हणजे सर्वांना सोबत घेऊन काम करणारे आहेत, त्यांनी ते मंदिरासाठी दिलेलं आहे। अनेक भक्तांनी, एक शिंदे नावाचा भक्त त्यांनी तिथं म्हणजे बांधकाम केलं आणि पोपटराव याच्यावरच या सचिवांनी हल्ला केला तवाच्या तथागत। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।